अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचा सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय, तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। पेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस, गावांचा संपर्क तुटला, पुराच्या पाण्यानं मोठं नुकसान। तासगाव तालुक्यातील पेड व परिसरातील गावात गुरुवारी रात्री अचानक मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे पेड व मांजर्डे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली। पेडसह किल्लापूर, नोसेपूर, मोराळी, मांजर्डे या गावांचा संपर्क तुटला। कापूर ओढ्याला मोठा पूर आल्यानं पेड गावात देखील पाणी शिरलं। तसेच पेड तासगाव रोड देखील पुरामुळे बंद झाल्यामुळे गावचा संपर्क तुटला। पुराचं पाणी गावातील बसस्टँड पर्यंत गेल्यानं व्यापारी व उद्योग दुकानांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। पेडसह मांजर्डेमध्ये देखील पुराचं पाणी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात शिरलं, त्यामुळे तिथं देखील व्यापारी दुकानांचं नुकसान झाल्याचं दिसतंय। पेडसह किल्लापूर, नोरसेपूर, घोटी, मांजर्डे, मोराळी या गावांना ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसलाय। पेडमधील स्मशानभूमीची संरक्षण भिंत देखील रात्री पडल्याचं समजतंय। तसेच काही जनावरं देखील पुरात वाहून गेल्याची चर्चा होते। रात्री पुराचे पाणी बघण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, त्यामुळे गेल्या काही दशकात इतका मोठा पाऊस कधी पडला नव्हता अशी चर्चा पेड परिसरात होताना दिसते। पुरामुळे नुकसान झालेल्या परिसराची आमदार सुहास बाबर यांनी पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीनं योग्य ती मदत देण्यात येईल असं सांगितलं। पेड मोराळी प्रतिनिधी प्रतीक रणखांबे। पेड, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी या भागामध्ये आणि खानापूर तालुक्यातल्या काही भागामध्ये काल ढगफुटी सदृश्य पावसून खूप मोठं नुकसान झालंय। जनावरांचं काही ठिकाणी मृत्यू झालाय, रस्त्यांचं खूप मोठं नुकसान झाले। काही दुकानं, पेडच्या ओढ्याकडील जी सगळी दुकानं होती, जी व्यवसाय होते, त्यांचंही बऱ्यापैकी मोठं नुकसान झाले। स्मशानभूमीचं नुकसान झाले, काही छोटे पूल नुकसान झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले। बऱ्याच ठिकाणच्या जमिनी त्या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आणि आज आम्ही सगळे BDO साहेब आहेत, तहसीलदार साहेब, आम्ही सगळे इथं पाहणी करायला आलो आहे। कलेक्टर साहेबांशी माझं यासाठी बोलणं झालं, मी CM साहेबांशी आणि DCM साहेबांशी थोड्या वेळात बोलून घेतो। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि ताकदीनं त्यांना मदत करायची जबाबदारी आमची आहे, ते आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न 100% करू। तर थोडं अजून 2 दिवस पावसाचे दिलेले आहेत, त्यामुळे माझी ह्या सगळ्या गावातल्या लोकांनी विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक इथून पुढं तुम्ही थांबावं आणि ह्या लोकांनी काळजी न करता आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्हाला सांगतो। सगळी नुकसानगी झाली, पानपट्टीचं परत अचानक पाऊस आला, हे रातचा 5-6 वाजता आणि त्यामुळं रात्रीचं पाणी गच्च झालं, त्यामुळं सगळं नुकसानगी झाली, वाहून गेली। पाणी हे आलं ते आमदारच जेवढे आले ते ना, अजून कोणी आलेलं नाही। आता येतील, येणार आहे। गावातली 60 वर्षात सुद्धा पाऊस असा नव्हता, असा पडलाय पाऊस। 60 वर्षात सुद्धा आमच्या कळतेपणाच्या आधीपासून पाऊस काय झाला असेल तर काय माहित नाही। हे काय पाऊस पडलाय सगळं दिसतं, हे नुकसान झालेलं चांगलं 4-5 लाखाचं नुकसान झालं। या मशिनी सगळ्या पाण्यात होत्या काय, आणि सगळं झालं विचित्र झालं। या सपना झाल्याने आधी मोठी धोंड पडलेली आहे काय, आणि हे आता आम्हाला कळते तसं पाऊस नव्हता, हे अचानक पाऊस पडलेला आहे काय। आता मला कळते असं असलं पाणी नाही वड्याला, आणि त्यामुळे हे अचानक सपनात आल्याने झालं सगळं काम काय, आणि मोठं नुकसान झालंय। लक्ष आणि पाहणी सगळी झाली, बघून गेली ती, आमदार आलते। ई-बाईकच्या जमान्यात पेट्रोलसाठी खर्च अजिबात नाही। ई-बाईक खरेदीचा विचार करताय? चला तर मग तासगाव येथील आमच्या NK ई-बाईक शोरूमला नक्की भेट द्या। NK ई-बाईक देत आहे कोणत्याही ई-बाईक मध्ये नसतील असे जबरदस्त फीचर्स आपल्या बजेटमध्ये। मोबाईलवरून स्मार्ट कार्डने बाईक ऑन ऑफ सह ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम, लॉंग रेंज, हाय स्पीड, आकर्षक लुक आणि कलर कॉम्बिनेशन, गुड वेटिंग कॅपॅसिटी, स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंग सह 41,000 पासून 95,000 पर्यंत 6 मॉडेल उपलब्ध। सर्व मॉडेलचे स्पेअर पार्ट्स आणि विक्री आमचे सर्व्हिस सेंटरही उपलब्ध। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी डीलरशिप देणे आहे। आमचा पत्ता
श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिक बाईक, कापूर ओढा पुलाजवळ, सांगली रोड, तासगाव. संपर्क 94 21 049 678 90 22 17 43 70.